सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमस्ते। बोल भवानी की जय। गुरुवर्य हरि चैतन्य स्वामी महाराज की। वैकुंठवासी जय राम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान की। संत गजानन महाराज की जय। पवन सूत हनुमान की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमो नमः। जय जय अनंत ब्रह्मांड नायका चतुरानाचिया निज जनका चौगाशिया नव्यावका तुझे स्वरूप वर्णावया साई जनी वेड्या होती अठरांची कुंडली गती चौघी जणी तटस्थ पाती स्वरूप स्थिती न वर्णवे पाच नुरणीची ठावा चारी सहजाची झाली वाव आणि 14 जणीची ठेव नचले स्वरूप वर्णावया शिनल्या बहुत 64 8 जणी बहुत कष्टी 11 हिमपुटी स्वरूप तुझे वर्णिता आणि एक 12 देखण्या 16 जणी चतुर्थ्या शहाण्या आणि चौघी डोळ्या मोडण्या लाजुनिया तटस्थ पाहती 25 झाली वाव तिघांचे नुरेची नाव दोन्ही मनने अभाव हे ते विराले चहुमुखाचा वर्णिता भागला आणि 5 मुखाचा तटस्थ राहिला 6 मुखाचा दंडा कपाट माझी जाऊन या सहस्त्र मुखाचा वर्णिता देख तोही झाला तळी तल्पक थोरा थोरांशी पडले अटक एक मुखे काय वर्ण जी मृतीची बिंदू किती हे एक वेळा होय गणती निराळी पाय वेदती परे तुझी स्थिती अगम्य होईल पृथ्वीचे वजन गणवेल सिंधूचे जीवन आवनी वरी किती तृण मोजवेल गणिता ते अंबर आहे किती विती हे गण वेल रमापती परी तुझे गुण निश्चित नवर्णवती कोणाते असो आता पूर्ण संधान द्वितीय अध्यात संपता पूर्ण कंस देवकीचा गर्भवधूना साई टाकिले बंदिशाळे पाप झाले उत्कट जाण गांजिल्या गायी ब्राह्मणाला त्यावरी क्षीरसागर जगज्जीवन काय करिता झाला अनंतासी मने अनंत चला घेऊ अवतार त्वरित आणि करो दृष्टांचा निपात संत भक्त रक्षिपे तव केले धरणीधर करो दृष्ट न घे आता अवतार पूर्वी मी झालो सौमित्र कष्ट फार हो गेले पहा किती आनंद आहे हो सर्वांचा मायबाप आज जन्माला येणार आणि सर्वांचं दुःख त्या ठिकाणी नाहीश करणारा असा भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार मग आतापर्यंत या दुराचारी महादृष्ट कंसाना 6 देवकीचे ते मुलं मारून टाकले किती पाप झालं आणि पाप झाल्याशिवाय पापाचा खडा भरल्याशिवाय देव त्या ठिकाणी अवतारही घेत नाही आणि देव त्या दृष्टांचा नाशही करत नाही तेव्हा पाप तर होऊ द्या असा देव आहे आणि 6 त्या ठिकाणी ते बालकांची हत्या झाली महापातक लागलं कंसाला आणि त्या ठिकाणी आता देवानं विचार केला आता आपल्याला अवतार घेणं जरुरी आहे ना मग पहा त्या ठिकाणी ज्या शेषावरती पोहुळलेले आहेत तेव्हा असा लक्ष्मण जो 7व्या अवतारामध्ये झालेला त्याला सांगितलं
माझी पुस्तकाला